नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ते म्हणजेच प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आजचा विषय अगदी खास आहे, तो म्हणजे जेवायला बसताना तुम्ही मी सांगते त्या पद्धतीने जर बसलात तर नक्कीच 100% तुमचे खूप सगळे आजार निघून जातील। फक्त तुमची जेवायला बसण्याची पद्धत जर तुम्ही बदलली तर तुमचे 70% आजार नाहीसे होतील। तर मंडळी, बऱ्याचदा आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा वाकून बसतो, आपली नाभी त्या ठिकाणी दबली गेलेली असते, त्यामुळे आपल्याला जेवण व्यवस्थित पचत नाही, ब्लोटिंग होतं। त्यामुळे तुम्ही जर जेवायला बसताना अगदी ताट पाठीचा जो कणा असतो तो अगदी सरळ करून बसलात तर 100% 101% आणि डॉक्टर रिकमेंडेड हा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे जर तुम्ही ताठ जेवायला बसलात तर तुम्हाला जेवणही व्यवस्थित जाईल, तुमचं पोट भरले की नाही हे तुमच्या लक्षात येईल। त्याबरोबर गॅस, ॲसिडिटी, अपचन असे सगळे जे प्रकार आपल्यासोबत होत असतात असे जे त्रास आपल्याला होत असतात ते बंद होतील। त्यामुळेच पूर्वीच्या काळी पहा, जेवायला बसताना समोर चौरंग ठेवून त्यावर ताट ठेवून बसण्याची सवय होती, जेणेकरून आपण ताठ बसायचो आणि जेवणही व्यवस्थित हव्या तेवढ्या प्रमाणातच जायचं। काय होतं, आपण जेव्हा वाकून जेवायला बसतो आपल्याला लक्षात येत नाही की आपलं पोट भरले की नाही, आपल्याला एकतर भरल्यासारखं वाटतं किंवा मग भरल्यासारखं वाटत नाही। त्यामुळे जर तुम्ही इरेक्ट पोझिशनमध्ये सरळ बसलात, व्यवस्थित बसलात तर आपल्याला जेवणाचं प्रमाणही व्यवस्थित घेता येईल। त्याचबरोबर आपले जे सांधे आहेत, त्याचबरोबर मणके आहेत, हेही ताठ पोझिशनमध्ये राहिल्यानंतर व्यवस्थित होतील। त्यानंतर दुखणंही कायमचं बंद होईल आणि त्यामध्ये जे गॅसेस साचतात, गॅस जाऊन बसतो तोही बंद होईल आणि त्यामुळेच तुमचं सांध्यांचं दुखणं म्हणा किंवा मणक्याचं दुखणं म्हणा तेही कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल। त्याचबरोबर ताठ बसल्यामुळे तुमच्या शरीरात ब्लोटिंग खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊन जाईल, अजिबात तुम्हाला गॅसेस होणार नाही, फार्टिंगचा प्रॉब्लेम तुमचा बंद होईल। त्यामुळे जेवायला बसताना शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजेच ताठ पोझिशनमध्ये तुम्ही बसायला हवं। तर मंडळी, ही एक पद्धत जर रोज तुम्ही तुमच्या जीवनात करायला सुरुवात केली, आता जर तुम्ही समजा डायनिंग टेबलवर जरी जेवायला बसत असाल तरी खुर्चीला असं टेकून वाकून न बसता व्यवस्थित ताठ बसलात तरीही ते चालेल, किंवा मग जर तुम्ही खाली बसून जेवत असाल एकतर तुम्ही पूर्वीच्या काळीसारखं चौरंगपाठ घेऊन बसू शकता किंवा मग असंही बसलात तरी व्यवस्थित ताठ बसून जेवू शकता। त्यामुळे ही एक सवय तुम्ही तुमच्या आयुष्यात फॉलो करायला सुरुवात करा आणि रोग फ्री आरोग्य तुम्ही तुमचं जगायला सुरुवात करा। तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा।